श्रावणातील सृष्टीचं मनमोहक रूप म्हणजे आषाढातील दिवस. आषाढातील एक दिवस या मोहन राकेश यांच्या नाटकातील हा काही प्रसंग. कालिदासाच्या प्रेमासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून नेणारी मल्लिका, या मल्लिकेचं चित्रण मी तुमच्यासमोर इथे करणार आहे. आपला संपूर्ण राजकारभार, राजदरबारातील आपलं कविपद सोडून आलेल्या कालिदासाची आणि तिच्या मल्लिकेची बऱ्याच वर्षांनंतर भेट होते. या भेटीत मल्लिकेने आपल्या मनातील सर्व भावना कालिदासासमोर व्यक्त केल्या. त्याच भावना मी मल्लिका होऊन तुमच्या समोर व्यक्त करते. हे मी काय ऐकते कालिदास? तू संन्यास घेतलास? तू काशीला गेलास? नाही कालिदास, नाही, असं नाही होऊ शकत. याचसाठी का मी तुला पाठवलं होतं इतक्या दूर, की एखाद्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी? काशीचा राज्यकारभार ज्यावेळेस तू पाहावयास गेलास, तुझ्यासाठी मी केवळ मनोमन इच्छाच व्यक्त केल्या, पण तू मात्र माझ्या शुभेच्छांचा कधीही स्वीकार केला नाहीस. आणि आता तर तू संन्यासच घेतलास. नसेल मी तुझ्या आयुष्यात, पण आजही तू माझ्या जीवनात क्षणाक्षणात भरून राहिलेला आहेस. मी कधीही तुला माझ्यापासून दूर केलेलं नाही. तुझ्या आठवणीत मी माझं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे. तुझ्या पश्चात मी काय पाहिलं, मी काय अनुभवलं, आज काय आहे आणि काय होतं, या सगळ्याची तू कल्पनाही नाही करू शकत. तुला माहित आहे का की काय झालं, मी काय अनुभवलं? जीवनाच्या दृष्टिकोनातून तू बघू शकतोस का? जीवनातला दृष्टिकोन तू माझ्यासाठी बदलू शकतोस का? नाही. आज मी जे काही अनुभवलेलं आहे ते सर्व तू कधीही नाही अनुभवू शकत. हा एवढासा जीव पाहिलास? ओळखू शकतोस या जीवाला? ही मल्लिका आहे, हळूहळू वाढणारी. आज या मोठ्या मल्लिकेचं रूपांतर ह्या छोट्याशा मल्लिकेमध्ये झालेलं आहे. तुझ्या पश्चात, तुझ्या अभावी हेच माझ्या जीवनाचं फलित आहे. तुझ्या पश्चात मी काय काय अनुभवलेलं आहे, तू त्याची कल्पना करू शकशील का? कधीच नाही, कधीच नाही कालिदास, कधीच नाही. आणि तू तर चक्क संन्यास घेतलास. तू काव्य निर्मिती करत राहिलास आणि मला मात्र माझं जीवन सफल होते असंच वाटत राहिलं. तुझी काव्य निर्मिती म्हणजे मला माझे जीवन अर्थपूर्ण होते की काय असंच वाटत राहिलं. आणि आज मात्र तू माझ्या जीवनाचा अर्थच काढून घेतला आहेस. नाही कालिदास, नाही, असं नाही होऊ शकत. तू संन्यास नाही घेऊ शकत. हे बघ कालिदास, तुझ्यासाठी मी संपूर्ण आयुष्य वाट बघत राहिलेली आहे. आणि आज तू संन्यास घेतलास, तू काशीला निघालास? नाही कालिदास, नाही, हे नाही होऊ शकत. तुझ्या अभावी मी इथे काय काय अनुभवलेलं आहे हे तुला नाही माहित आहे. हे बघ कालिदास, तू पुन्हा एकदा विचार कर. तुझं तुझ्या कविता, तुझं काव्य संग्रह याबाबत तू विचार कर. तुझं काव्य संग्रह म्हणजे माझ्यासाठी माझं जीवन होतं. आणि आज माझं जीवनच सगळं संपलेलं आहे रे. तू माझ्या जीवनातला अर्थ काढून घेतलेला आहेस. तुझं काव्य संग्रह म्हणजे माझ्या जीवनातला अर्थ होता. आणि तू तर माझ्या संपूर्ण जीवनातला अर्थच काढून घेतलेला आहेस. हा एवढासा जीव आहे ना, हे माझ्या जीवनातलं तुझ्या अभावाचं फलित आहे. तुला माहित आहे का, मी एक विशेषण मिळवलंय. माझं स्वतःचं नाव हरवून मी एक विशेषण मिळवलंय. आईचं जीवन आज मी जगतेय. आई या नावाचं विशेषण मिळवलेलं आहे. हे छोटंसं बाळ म्हणजे माझ्या जीवनातील फलित आहे. आणि आता तर मी नाममात्रही उरलेले नाही रे. उरली आहे ती फक्त एक विशेषण म्हणून, फक्त एक विशेषण म्हणून.